राज्यात पुन्हा राजकीय भूकंप. ठाकरेंच्या सेनेकडून शिंदेच्या नेत्यांना थेट ऑफर. आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक मोठे राजकीय भूकंप आणि नाट्यमय घडामोडी पाहिल्या आहेत. 2022 मध्ये शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत केलेली सत्ता स्थापना यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहे. ठाकरे गटाचे दोन प्रमुख नेत्यांनी शिंदे गटातील नाराज नेत्यांना थेट घर वापसीची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील काही नेते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज असल्याच्या चर्चांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की प्रत्येकाचे वैयक्तिक मत असते, पण मला असे वाटते की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष सध्या त्यांना अपमानित करत आहे ते पाहता जर कोणाला पश्चाताप झाला असेल तर ते परत येऊ शकतात. ज्यांना असे वाटते की आपल्याकडून चूक झाली, आपल्याला भ्रमात ठेवले गेले आणि आपण बहकलो, त्यांनी नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत यावे. संजय राऊत यांच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समर्थन केले.